रेडी. आज जिल्हाधिकाऱ्यांना काय आता कसं आहे, निवडणूक आयोगाकडून एक प्रोग्राम चालू आहे, विशेष सखोल याद्या विशेष सखोल पुनरीक्षण जे SIR, त्याच्यामध्ये पडताळणी करून जे मूळ मतदार आहे त्या मूळ मतदाराचा त्याच्या यादीमध्ये समाविष्ट करायचा आणि जे दुबार असतील, मयत असतील, ट्रान्सफर्ड असतील या लोकांची नावं उघडून त्या ठिकाणी बाबा मयत असतील तर ते काढून टाकण्यात येणार, दुबार असतील हे पुनरीक्षण SIRचं काम चालू आहे. गेली 1.5-2 महिने हे चालू आहे. परंतु नेमलेले BLO यांचा जर बघितलं की यांना एक अतिरिक्त चार्ज सुद्धा आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या खात्याचे चार्ज आहेत, ते काम करून आणि परत ते BLO करायचं आहे. त्यामुळं अनेक वेळा ते BLOना वेळ कमी पडते आणि ते ह्या मतदार प्रक्रियेमध्ये मतदारांच्या घरापर्यंत पोहोचायला त्यांचं वेळ कमी पडतो, ते पोचलेले नाहीत काही प्रमाणात. 2 दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेमध्ये बैठक घेतली होती. त्यामध्ये आम्हाला कळालं की सरासरी 60 ते 62% फक्त हे पडताळणी झालेली, म्हणजे डिटेक्ट झालेले. बाकीच्यांचं फॉर्म काही लोकांनी घेतलंय, भरलेलं नाही, काही लोक आढळून आलेले नाहीत, काही लोकांचं BLOशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे. मतदार आम्हाला फोन करतात नगरसेवक म्हणून की साहेब हे BLO कोण आहे आमच्या ह्याच्यावर, कोण आलेलंच नाही. अशा काही कदाचित ते येऊन गेले असतील, यांचं दार बंद असतील, काही असेल. परंतु एकंदरीत जर बघितलं पावसाचं वातावरण आणि चालू असणारं काम आणि ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही खुलासेवार जे काम करण्याची प्रक्रिया आहे ती लगेच होण्यासारखी नाही. त्यामुळं लेट होत आहे, थोडंसं दुर्लक्षी काही लोक करतायत. 1-2 BLOनी दुर्लक्ष केल्याचं सुद्धा आम्हाला निदर्शनात आलं. त्या सगळ्यांचा विचार करून शेवटी कसं आहे, मतदान हे पवित्र हक्क आहे. या घटनेमध्ये आपल्याला मतदानाच्या द्वारे या देशामध्ये आपल्याला बदल घडवता येतो, इतकी मोठी ताकद आहे. आणि मग मतदानासारखं पवित्र हक्क जर गेलं तर ते लोकशाहीला घातक आहे. म्हणून आमची कलेक्टर साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आमचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी आज हजर आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे की जर 60-62% जर झालं असेल तर 100पैकी 60-62 लोकांना झाले, बाकीचे वंचित राहणार आहे. आणि एकदा जर काही याद्या पूर्ण झाल्या तर त्या लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे. आणि हे फार मोठं या लोकशाहीच्या देशामध्ये फार मोठा अन्याय त्या लोकांच्यावर होऊ शकतो. त्यामुळे आमची विनंती त्यांना कलेक्टर साहेबांना आहे की पुन्हा एकदा आपण जाहिरातीद्वारे 8 तारीख असेल तर ते 8 तारखेपर्यंत जाहिराती ताकदीनं केले पाहिजे. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की रिक्षा फिरवा, रिक्षाच्या माध्यमातून करणं लावून त्या ठिकाणी लोकांना जागरूक करा. संबंधित BLOना ज्या त्या केंद्रावर बसवून 1-2 दिवसाची त्या पद्धतीनं पॅम्पलेट्स वाटायला लागले तर पॅम्पलेट्स वाटवा, वृत्तपत्रांमधून द्या, चॅनल्समधून तुमच्यासारख्या सर्वांच्या दिलं पाहिजे अशी विनंती मी कलेक्टर साहेबांना केलेली आहे. त्याचं निवेदन त्यांना दिलेलं आहे. आणि आम्हाला अपेक्षा हीच आहे की निवडणूक आयोगापर्यंत कलेक्टर साहेब बोलून घेतील आणि काही मुदत वाढ देऊन ही जे मतदार आहेत ती 100% या ठिकाणी पुनरीक्षण होईल, SIR त्यांचं होईल, अशा पद्धतीचं काम होईल अशा अपेक्षा आम्ही व्यक्त करतो. आणि 30 दिवसांची मुदतवाढ आम्ही त्यांना द्या असं म्हटलेलं, कारण अडचण फार आहे, पावसाचं वातावरण आहे आणि BLOचा सुद्धा विचार करून हे केलं पाहिजे.